सुप्रीम कोर्टाने आज दिलेल्या आदेशावरती बोलण्यासाठी माझ्या समवेत याचिकाकर्ते मंगेश ससाणे आहेत। आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूयात। मंगेशजी, काय सांगाल? आज सुप्रीम कोर्टानं दोन आदेश दिलेले आहेत, त्या दोन आदेशा संदर्भात काय सांगाल? सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसीचा इम्पेरिकल डाटा या संदर्भामध्ये 2022 पासून एक केस प्रलंबित होती। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीला आरक्षण देण्यासाठी जी ट्रिपल टेस्ट लागती, त्या ट्रिपल टेस्टची पूर्तता आणि इम्पेरिकल डाटा या संदर्भामध्ये ती केस होती। याच्यामध्ये बाठिया कमिशन नेमलं गेलं आणि त्यांनी तो डाटा गोळा केला, पण त्याच्यामध्ये बरेच फ्लॉज होते, एरनियस तो डाटा होता। त्यांनी आमच्या 34,000 जागा कमी केल्या होत्या। पण 6 मेला याच वर्षी जी सुनावणी झाली आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 वर्षापासून 3 वर्षापासून प्रलंबित आहे, प्रशासक काम पाहतात आहे आणि अनेक अडचणीचा सामना नागरिकांना करावा लागतोय। त्यामुळे निवडणुका झाल्या पाहिजे यावर माझी याचिका होती। याच्यावर आमचं म्हणणं असं होतं, निवडणुका घेण्यास आमचा कोणताही विरोध नाही, पण आमच्या ज्या 34,000 जागा कमी होतात ते याच्यावर आमची हरकत आहे, बाठिया कमिशनवर हरकत आहे। यावर कोर्टाने हा आमचा गांभीर्याने दखल घेतली आणि कोर्ट म्हणलं की ते बाठिया कमिशनचा रिपोर्टला चॅलेंज हे चालू राहील, परंतु या निवडणुका झाल्या पाहिजेत आणि त्या 2022 म्हणजे बाठिया कमिशनच्या आधीच्या आकडेवारीनुसार म्हणजेच 27% ओबीसीच्या जागा आरक्षित ठेवूनच करण्यात याव्या। 4 आठवड्यामध्ये नोटिफिकेशन काढावं आणि 4 महिन्यामध्ये इलेक्शन प्रोसेस कंप्लीट करावी जिथल्या ड्यू आहे। त्यानंतर काही जणांनी वॉर्ड रचनेसंदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली। आणखीन एक याचिका अशी होती की आम्ही 27%ला हरकत घेतली होती आणि तुम्ही 27%च परत कायम ठेवलं, तर या संदर्भात पुनर्विचार करावा। पण सुप्रीम कोर्टाने आज स्पष्टपणे सांगितलंय की नव्याने वॉर्ड रचना होईल, नव्या वॉर्ड रचनेनुसार, आणि आम्ही जो 6 मे 2024चा जो आमचा निर्णय होता त्या निर्णयानुसार 27% जागा या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षित ठेवूनच या निवडणुका लगेच घेण्यात यावा। म्हणजे हे ओबीसींच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे। आणि दुसरी म्हणजे जे पण कोण महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इच्छुक असलेले लोकप्रतिनिधी आहेत, ती नागरिकांसाठी पण चांगली बातमी आहे की निवडणुका झाल्यानंतर लोकप्रतिनिधी सभागृहात जातील आणि त्यांचे मग जे काय प्रश्न प्रलंबित असतील, काही विकास कामं असतील ती होतील। म्हणून नागरिकांसाठी, लोकप्रतिनिधींसाठी आणि ओबीसींसाठी आज खऱ्या अर्थाने आनंदाचा दिवस आहे। आपण पाहिलं की आता ज्या प्रतीक्षेत असलेल्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, त्या आता लवकरच होतील असा विश्वास सुद्धा याचिकाकर्ते मंगेश ससाणे यांनी दाखवलेला आहे। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।